नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. गेले 4-5 दिवस पुण्यातील किमान तापमान हे 20 अंशाच्या जवळपास होते, त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान 16 अंशावर नोंदवले गेलेत. उंचीवर वाहणारे उंच वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होणार आहे. रविवारपासून खान्देश, नाशिक पासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजेच बुधवारी 18 डिसेंबर पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. लेखन, वाचन, चिंतन, संशोधन ही समाजाला सकारात्मक करणारी क्षेत्रे आहेत. पुणे एक क्षेत्राची प्रयोगशाळा असून संपूर्ण जग या शहराचे अनुकरण करते. पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. तसेच यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव विश्वविख्यात होईल असा विश्वास राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. गेल्या 25 वर्षांपासून समाजात अवितरणपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजविणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सव सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय. या रौप्य महोत्सव वर्षाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद यांच्या हस्ते पार पडले. पुणे शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले असून येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली. फिरोज नासिर खान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तसेच खान यांच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याला 26 जून रोजी पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. कर्वेनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश चव्हाण यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर न्यायालयाने तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दागिन्यांची लूट केल्याची घटना बीटी कवडे रस्त्यावर एका सराफी पेढीत रविवारी रात्री घडली. घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलर्स सराफी पेढी आहे. रविवारी रात्री 8:30च्या सुमारास दुचाकीवरून 3 चोरटे सराफी पेढीत शिरले. सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखविला. अचानक शिरलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याने सराफी पेढीचे मालक घाबरले. चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे फवारला. त्यानंतर कोयत्याच्या दांडक्याने मारहाण करून सराफी पेढीतील दागिने लुटून चोरले. दुचाकीवरून भरधाव वेगात पसाराही झाले. बारामतीत टाटा हेरियरच्या भीषण अपघातात 2 शिकाऊ पायलटचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. बारामतीत भिगवण रोडवर हा अपघात मध्यरात्री 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास घडलाय. 4 शिकाऊ विमान पायलट हे टाटा हेरियरच्या गाडीने बारामतीकडून भिगवणकडे जात होते. तसेच गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. या गाडीतून 4 जण प्रवास करत होते. यात 3 तरुण तर 1 तरुणी होती. यापैकी 2 मृत्यू झाला असून अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी भागात स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली. आज अचानक झालेल्या आगीत दाट धुराचे लोट पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 8 फायर इंजिनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.